नमस्कार. क्रांती बायोटेकच्या फॉर्मवर संपूर्ण शेतकरी महाबापांचं सस्य स्वागत. मी सुशिक्षित बेरोजगार शेतकरी लेकरांना माझा नमस्कार. आम्ही घेऊन आलोयत चिकूमधील प्रुनिंग. आमच्या पुढे जे झाड आहे चिकूमधलं हे बनाना चिकूचं आहेत. आपण यांना 28 नोव्हेंबर 29 नोव्हेंबरला यावर प्रुनिंग केलं होतं. आपणा पुढे दाखवतोय मित्रांनो प्रुनिंग केलेलं पार्ट्स आणि नवीन आलेले साईडचे ब्रांचेस. हे बघा, हे याला इथे शूट्स आले आहेत. या पण याला शूट्स वाढलेली आहे. इथे बघा, इथे आपण प्रुनिंग केलं होतं तर इथून शूट्स आलेली आहे. हे बघा, इथं पण शूट्स आलेली आहे, इथं पण शूट्स आलेली आहे, इथं पण शूट्स आलेली आहे. बघा, नवीन पालवी. आज दिनांक 12 डिसेंबर 2025. म्हणजे हा जो बदल दिसतो आहे हा बदल गरजेचा आहे की नको ते आपण इथे बघू शकता. इथे कट केल्यामुळे याच्या फांदीमध्ये स्टोरेज, अन्नाचा सप्लाय वाढतोय, फूड स्टोरेज वाढतंय, फांदीमध्ये मॅच्युरिटी येतंय, सोबतच फांद्यांची संख्या वाढते. बुडामध्ये सुद्धा स्टोरेज वाढतंय खोडामध्ये आणि झाडाची उंची कमी होते. कळ्यांची संख्या वाढते. बघा मित्रांनो, आपण वरचा शेंडा खुडल्यानंतर याच्यात कळ्या दिसत आहेत. आपल्याला शूट्स तर दिसत आहेत पण कळ्या सुद्धा दिसून राहिल्या. मित्रांनो, ही का गरजेचं आहेत? आणि फळाचा साईज चांगला येतो आहे, स्टोरेज ऑफ फूड वाढल्यामुळे आणि झाड बुटकं येत आहेत. झाड बुटकं झाल्यामुळे वाराधुणीच्या मुळे त्यास डॅमेज होणार नाहीत, फांद्यांना इजा होणार नाहीत, फळांना इजा होणार नाहीत आणि झाडाचं स्टोरेज चांगलं राहिल्यामुळे भविष्यात येणारं फळ क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं मिळू शकतंय. अधिक माहिती पाहिजे असल्यास क्रांती बायोटेकचा संपर्क नंबर घ्या 73 50 28 71 11. तंत्र क्रांती बायोटेकचं प्रगतीचं, उन्नतीचं आणि विश्वासाचं, हक्काचं. आजच संपर्क साधा क्रांती बायोटेकशी. धन्यवाद.